बारामती मतदारसंघात धरणाच्या पाण्यावरून आता वातावरण तापलंय। भोर तालुक्यातल्या नीरा देवघर धरण परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे। आज रात्री 12 वाजेनंतर जमावबंदी लागू होईल। मध्यरात्रीपासून ही जमावबंदी लागू होतीये। पाणी सोडण्यावरून धरणग्रस्त शेतकरी आक्रमक झाले। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। निलेश, तुमच्याकडे काय अधिक तपशील? नीरा देवघर धरण जे आहे भोर तालुक्यातील त्या धरण परिसरामध्ये गेले 2 दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे। जे धरणग्रस्ती शेतकरी आहेत ते वारंवार त्या ठिकाणी पाणी बंद करण्यासाठी आंदोलन करत आहेत आणि हे कायदा सुव्यवस्था राखावा यासाठी पाटबंधारे विभागाने तिथं कलम 144 लागू करण्यासाठी अपील केलं होतं। त्यानुसार आता त्याच्यावर आदेश झालेला आहे आणि धरण परिसरामध्ये तिथं आता जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे। आज रात्री 12 नंतर हा आदेश लागू होणार आहे। खरं तर पाण्यावरने हा प्रश्न पेटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। बारामतीमध्ये पाणी सोडू नये असा हा स्थानिक गावकऱ्यांचा मुद्दा आहे। त्या मुद्द्यावरूनच आता हे वातावरण तापलेलं आहे। पाटबंधारे विभागाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की धरणाची जी भिंत असेल किंवा गेट असेल, पॉवर हाऊस असेल, या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार कार्यकर्त्यांकडून किंवा आंदोलक जे आहेत धरणग्रस्त यांच्याकडे होऊ नये म्हणून हे कलम जे लावलेत 144 कलम लावण्यात आलेला आहे। जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे। त्याच्यामुळे आता बारामती मतदारसंघामध्ये पाणी पेटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल।